हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा आणि उत्साहाचा जावो. तर आता वाजले सकाळचे 9:45 वाजलेत आणि मी मुलींचं माझ्या आवरते, कारण त्यांना आता शाळेत जायचं आहे आणि त्यांना शाळेत सोडून मला एका ठिकाणी जायचं आहे. मला कुठे जायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच की मी कुठं चालली आहे, कशासाठी चालली आहे ती. तरी ते माझं सगळं आवरून झालं आहे, मुलींचं पण आवरलं आहे. मी घरातलं सगळं काम मी उरकून घेतलं, कारण माझी एक सवय आहे की मला कुठे जायचं असेल ना तर ते माझं आदल्या दिवशीच ठरतं. आणि मी वल्ला येतो वल्ला राहू दे. तू आता तिथं काय करते? मग कशी दिसते ग? उठ. कशी दिसते? कशी दिसते? मी कशी दिसते बघायचं. मी पण कशी दिसते बघा, कशी काही काही दिसते. आता मी दाखवते. मी पण काय माझं नियोजन मी आधीच करून घेते. सगळं जे काही लागणारं साहित्य आहे ते पण काढून घेते, कारण मुली असतात माझ्याबरोबर, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा कपडे वगैरे मला घ्यावे लागतात. कारण जिजा अजून लहान आहे आणि खूप खेळतात वगैरे, त्याच्यामुळे कपडे खूप मळवतात, घाण करतात. मग मी एक्स्ट्रा कपडे माझ्यासोबत वेअर करते, म्हणजे त्यांना घालायला बरं पडतं त्याच्यामुळे. तर माझे ते बघा सगळं आवरून झालं, घेतले बघा मी कपडे वगैरे घेतलेत. सिंब्या आमच्या घरातला नवीन व्यक्ती आहे, नवीन मेंबर आहे, की त्याला खायचं वगैरे खायला वगैरे ठेवावं लागतं. पावसाळा आहे, पण पाऊस असला तरी इकडे बारामती साईडला जास्त पाऊस नाही आहे, ऊनच पडले. त्याच्यामुळे कसं आहे की ऊन असल्यामुळे मी तिला टोपी घातली जिजाला. आता आम्ही निघालो आहे शाळेत. मुलींना मी दोघींना शाळेत सोडणार आणि मग तिथून मी पुढे जाणार आहे, कारण दुपार 2:30 वाजेपर्यंत त्यांची शाळा आहे. मग 2:30 वाजता मी त्यांना घेऊन गेल्यानंतर मग कपडे चेंज करायचे, कारण घरी येताना त्या खूप घाण झालेले असतात, मग कपडे त्यांचे बदलावे लागतात मला. तर आता आम्ही निघालो आहे. घरातल्या लाईट्स वगैरे सगळ्या मी चेक करते, कारण लाईट गेली होती, त्याच्यामुळे मला चेक करून परत आधी तर सगळी बटणं वगैरे राहायला नको. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधीही घराबाहेर पडताना घरातले लाईट्स, नळ, गॅस कनेक्शन सगळं चेक करायचं, ह्याची खातिरदारी घ्यायची, म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. कारण मी संध्याकाळीच आता डायरेक्ट घरी येणार आहे, तोपर्यंत लाईट्स आली तर लाईट्स चालू राहतील, टी व्ही चालू राहील, कारण टी व्ही चालू होता त्याच्यामुळे चार्जर कनेक्शन चेक करायचे असतात. तर बघा माझं सगळं चेक करून झालेलं आहे. चेहरा मी स्कार्फ बांधून घेतला आहे. आता आम्ही निघालो आहे, लॉक लावून मी निघणार आहे मुलींना शाळेत सोडायला. मुलींचा शाळेचा टाईम पण झाला आहे, तिथून मग मी पुढे जाणार आहे. तर फक्त माझी भांडी राहिली, ती आता मी येऊन संध्याकाळी घासणार आहे, कारण वेळ तेवढा होऊन गेला होता. त्यामुळे सिंब्याला खायला ठेवलं आहे, दूध ठेवलं आहे, त्याला भात ठेवला आहे. तर सिंब्या इथे बसला आहे बघा, तुम्हाला दाखवते. सिंब्या, तुला दूध ठेवलं आहे, ते दूध पी काय आणि बस इथेच. ओ, संसार म्हटला की संसारात ह्या सगळ्या गोष्टी आल्यात आणि त्या बाईलाच बघावे लागतात, कारण बाई संसारात खंबीर असली ना तर संसार हा सुरळीत आणि व्यवस्थितच चालतो असं म्हणतात. त्यात मुलं असली, लहान मुलं असली की त्यांची जबाबदारी ही खूप मोठी असते. त्यांना घडवायचं असतं, त्यांच्यावर संस्कार पण चांगले करायचे असतात, वळण पण लावायचं असतं, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लहान होऊन तसं वागावं पण लागतं. तर आता आम्ही इथे शाळेत आलेलो आहोत. शाळेपाशी माझी एक मैत्रीण भेटली, तिचा पण मुलगा आहे शाळेत. मैत्रीण म्हणजे आमची आत्ताच ओळख झाली शाळेत जशी शाळा चालू झाली गेल्या वर्षीपासून, तेव्हा माझी त्यांच्याशी ओळख झाली. तर त्या मला रोडला भेटल्या, मग त्यांच्याबरोबर आम्ही शाळेत निघालो. आता मुलींना सोडणार आणि तिथून पुढे मी जाणार आहे. कुठे चालले हे बघा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा, म्हणजे आता माझे बरेचसे व्हिडिओज आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर मी 30 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे, श्रावण महिना चालू आहे त्यामुळे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. श्रावणीचे वगैरे अजून गणपती येणार आहेत, तर त्याचेसुद्धा व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे बघा जिजा आणि मी चालले, जिजा चालायला बघेना म्हणून मग मी तिला उचलून घेतले. हे बघा इथं सरकारी कर्मचारी रोडचं म्हणजे रस्त्याचं क्लिनिंगचं काम चाललं आहे बघा, तुम्ही पाहू शकता बरीच. आणि बघा तिथे सुद्धा तुम्हाला स्त्रियाच बघायला भेटतील. अशी कुठलीही गोष्ट नाही किंवा कुठलंही हे नाही, व्यवसाय नाही किंवा कुठलंही ठिकाण नाही की जिथं मुली नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी मुलगी, आई, बहीण किंवा लेडीज ही आहेत. आत्ता प्रत्येक स्त्री ही सक्षम झालेली आहे आणि ती मुलांच्या किंवा पुरुषाच्या बरोबरीनेच काम करते, पुरुषाच्या बरोबरीनेच खांद्याला खांदा लावून ती काम करत असते.
तर तुम्हाला समजलंच असेल आता मी कुठं आले ते. तर मी घरी आली आहे. घरी यासाठी आले की इथून पुढे मला बँकेत जायचं आहे. बँक तिथे जवळच आहे, पण जिजाला कुठे ठेवणार, म्हणून मग मी घरी आले. घरी जिजाला ठेवून पुढं मी बँकेत जाणार आहे. तर इथे घरी काम चाललं होतं. भाऊजी भावनगरी बनवत होते आणि इकडं 2 नंबर सासूबाई आणि जाऊबाई धुणं धुत आहेत. कारण त्यांनी जे पाल आहे जे दुकानावर बांधलं जातं, आता सोमाईमध्ये यात्रा आहे. यात्रेत म्हणजे सोमवार चालू आहे श्रावणातले, त्यामुळे सोमाईचं जे आमचं मंदिर आहे तिथे यात्रा भरते. तर तिथे दुकान लावलं जातं. त्या दुकानावर मागचे 2 सोमवार हे पाल बांधलं गेलं होतं. तर ते धुवायचं काम चाललं आहे, कारण ते भरपूर खराब झालं होतं, कारण विहीरमध्ये पण बांधलं होतं त्यामुळे. तर ते त्यांनी धुवायला काढलं होतं. ते त्यांनी संतोष काकांकडनं धुवून घेतलं. त्यांनी मदत करू लागले संतोष काका, जे आमच्या इथं स्वीट बनवायला आहेत ते. तर हे बघा अशा पद्धतीने काम चाललं आहे. आता नंतर प्रणाली आल्या, भाची माझी आली. मग मी तिला घेऊन बँकेत गेले, कारण मी एकटीकडे कुठं जात नाही. त्याच्यामुळे तिला म्हटलं चल आपण बँकेत जाऊ. तर आम्ही दोघी बँकेत गेलो. बडोदा बँकेत चाललो होतो, कारण मला ATMचा फॉर्म आणायचा होता. आणि ATMचं फॉर्म, कारण ATM लवकर मिळत नाही. खातं चालू करून घेतलं होतं मी. तर आता फॉर्म घेऊन येऊन फॉर्म भरून देऊन नंतर मग तो आम्ही फिलअप करून फॉर्म मी आता तो परत द्यायचा होता. त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे बँकेत. बँकेचा टाईम झाला होता, 12 वाजून गेले होते, कारण परत 1:30 वाजता जेवायची सुट्टी होणार होती, म्हणून मी गेले बँकेत. बँकेत बघा गर्दी आहे, जास्त नाही आहे गर्दी, तरी पण बऱ्यापैकी आहे. आणि कॅशियर काउंटरवर जास्तच गर्दी आहे, बाकी कुठे गर्दी नव्हती. तर इथे आम्ही फॉर्म सिलेक्ट केला. तिथले जे काका होते ते नव्हते, तिथे जे सर होते ते नव्हते, ते कुठेतरी बाजूला गेले होते. तर दुसरा एक मुलगा होता, त्याच्याकडनं आम्ही फॉर्म घेतला 2, एक माझ्यासाठी आणि एक जाऊबाईंसाठी घेतला. हा बघा, हा असा फॉर्म आहे ATMचा. तर हा आम्हाला भरून द्यायचा होता. फॉर्म घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी मी थोडा वेळ थांबले संध्याकाळपर्यंत, आणि कारण आई पण येणार होत्या 3:30 वाजता. तर हे बघा इथं भाऊजी भावनगरी बनवत आहेत, कारण हे गोडीशेव बनवायची होती त्यासाठी. सॉरी, गोडीशेव आहे ती, भावनगरी नाही आहे, गोडीशेव आहे. तर ती बनवायची आहे, गुळाची गोडीशेव बनवली जाते ही. तर ती बनवत होते. आणि मग मी संध्याकाळपर्यंत थांबले तिथे. जेवण वगैरे झालं, कारण माझा उपवास होता, मी काही खाल्लं नाही. पण मुलींचं वगैरे जेवण झालं तिथं. मुलींना शाळेतनं घेऊन आले. हा व्हिडिओ करता नाही आला, कारण मोबाईलला चार्जिंग खूप कमी होती आणि लाईट्स पण नव्हत्या, त्याच्यामुळे मला ते करता नाही आला. तर संध्याकाळी 4:30-5पर्यंत मी तिथे थांबले. आई आल्या होत्या 3:30 वाजता, कारण त्यांनासुद्धा बँकेत जायचं होतं. त्यांचं खातं जे आहे ते चालू करून घ्यायचं होतं, आणि एक खातं जे जॉईंट होतं ते त्यांना सेपरेट करून घ्यायचं होतं. तर प्रणाली आणि आई परत बँकेत गेल्या. तर आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ, खूप मजा मस्ती केली, खेळलो वगैरे. तर हे बघा इथे कोंडा झाला होता डोक्यात, तर ते पण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी. क्लिनिंग केलं थोडंसं डोक्याचं, कारण कोंडा झाल्यावर तुम्हाला तर माहिती आहे खूप त्रास होतो. तर इथे कोरफड वगैरे लावून घेतली सगळ्यांना, आणि जेवणं वगैरे झाली. मुली शाळेतनं घरी आल्या. अशी आम्ही खूप छान मजा मस्ती केली खालच्या घरी. खालचं घर पण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा केला आहे शेअर, पण तेव्हाच बरंच काम असायचं. आज थोडा निवांत वेळ होता, कारण स्वीटचं काम असलं की जास्त म्हणजे खूप पसारा वगैरे असतो, त्यामुळे करता येत नाही. नंतर मग घरी आलो आम्ही. जिजा खेळते बघा, जिजाचं चाललं होतं खेळणं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. एन्जॉय.